हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणतात, अगं म्हणजे तुझ्या बहिणीचं आणि तुझं नातं पार तडा गेलेलं आहे की, आणि त्या तसल्या बहिणीला भेटाया तू एवढ्या काळजीनं गेलीस होय, काय उपयोग तिचा। त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई अहो काही नाती अशा असतात की ज्याच्यामधनं आपल्याला भी बाहेर नाही पडता येत, जीव लावला की लावूनच राहतोय ना। आता माझा जीव हाय तिच्यावर, तिचा माझ्यावर असो किंवा नसो, पण माझा हाय बघा तिच्यावर लई जीव। त्यावर अढळराव म्हणतात, सुनबाई वा मानलं तुम्हाला, नाही म्हणजे समोरनं आपल्याला परत काही मिळणार नाही आहे ही गोष्ट माहीत असताना बी त्या माणसावर प्रेम करत राहणं म्हणजे खरंच लई अवघड गोष्ट असते, आणि ते तुम्ही करायलाय खरंच मानलं बघा तुम्हाला। त्याबरोबर अढळराव हे असं बोलल्यावर बाळजाबाई म्हणतात, नाही पण ह्यो मला निव्वळ मूर्खपणा वाटतो, म्हणजे आता तुला जर मूर्खपणा करायचा असेल कृष्णे तर तू खुशाल कर, त्यात माझी काही हरकत नाही। दुष्यंत मात्र हे लोक बोलत असताना तिकडनं निघून जातो, कारण त्याने जे काही बघितलेलं असतं त्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर बाळजाबाई कृष्णाला सांगतात, कृष्णे त्या बाजूच्या बाईकडं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, त्यांनी स्वतः येऊन आमंत्रण दिलेलं आहे, मला तर वेळ नाही आहे जायला, तर तू एक काम कर, तू जाऊन ये जा। त्याबरोबर कृष्णा होकार देते, तर बाळजाबाई म्हणतात, आणि हो लागलीच जा, जास्त उशीर करू नकोस। त्यावर कृष्णा होकार देते, तर बाळजाबाई लगेचच तिकडनं आतमध्ये निघून जातात। बाळजाबाई गेल्यावर अढळराव हे कृष्णाला म्हणत असतात, कृष्णे कोणी काय बी म्हणलं का नाही तरी म्या तुला सांगतोय, तुझा हा जो काही स्वभाव आहे का नाही त्यानं नक्की तू दुष्यंतचं मन जिंकून घेणार। अगं शेवटी हाच तर स्वभाव महत्त्वाचा असतो ना, प्रेम करता आलं पाहिजे आपल्याला समोरच्यावर। आणि पोरी तुला ते अगदी बरोबर जमायला लागलंय बघ, मग जर तुला हे जमतंय की नाही तर दुष्यंतचं मनसुद्धा तू नक्की जिंकणार। बरं जा आता त्या हळदी कुंकवाला जा, नाहीतर पुण्यांदा चार बोलणी खावी लागतील। त्यावर कृष्ण तिकडनं निघून जाते। त्याबरोबर आता इकडे पूजा ही स्वतःच्या वडिलांचा फोटो भिंतीवरचा काढते आणि म्हणायला लागते की यांच्यामुळेच ती मुलगी आपल्या आयुष्यात आली, ह्यांना मी कधीही माफ करू शकणार नाही आई, ह्यांनी जर त्या पोरीला घरात आणलंच नसतं ना तर आज आपल्यावर जी काही वेळ आली आहे ती कधी आलीच नसती, पण यांची चूक आहे या सगळ्यात, यांच्यामुळे झालं हे सगळं, मी कधी नाही माफ करू शकत या माणसाला, कधीच नाही, हे दोषी आहेत आपल्या आजच्या परिस्थितीला हे। आणि मग असं म्हणत पूजा आता स्वतःच्या वडिलांचा फोटो असा जमिनीवरती फेकून देते। आता पूजाने वडिलांचा फोटो जमिनीवर फेकल्याबरोबर सावित्री म्हणू लागते, अगं पूजे हे काय केलंस बाळा, कशापायी फोडलास तो फोटो, शांत हो जरा, काय चाललंय काय तुझं। त्याबरोबर पूजा म्हणते, आई मी कधीच नाही माफ करू शकणार आहे या माणसाला, मी बरोबर बोलते, तुला कळलं का तुला। त्याबरोबर त्या ठिकाणी आता लगेचच भक्ती आलेली असते आणि भक्ती पडलेला फोटो बघते आणि म्हणते, आई अगं हे काय गं, असं कसं झालं। त्याबरोबर आता सावित्री सांगते, अगं पूजेच्या हातनं फोटो पडला, नाही म्हणजे ती बापाचा फोटो बघत होती तुमच्या आणि चुकून तिच्या हातातनं पडला, ये की आपण पटकन आवरून घेऊया। त्याबरोबर लगेचच आता भक्ती म्हणते, होय आवरूया की। त्यावर मग लगेच आता ती पूजाला म्हणते, पूजे तू मागं हो, काचा लागतील तुला, आम्ही आवरून घेतो। आणि मग त्या दोघीजणी पटापट ते सगळं आवरून घ्यायला लागतात। तर दुसरीकडे दुष्यंत जो असतो तो स्वतःची बॅग काढतो आणि त्यामध्ये पूजाने दिलेल्या ज्या काही आठवणी असतात त्या सगळ्या तो ठेवलेल्या असतात त्या बाहेर काढतो आणि बाहेर अंगणात घेऊन येतो, आणि जी आग लावलेली असते त्या आगीमध्ये तिने दिलेलं एक एक गिफ्ट तो टाकतो आणि म्हणत असतो की तू दिलेलं मला काही आता माझ्या आयुष्यात नको आहे, काहीच नको आहे मला। आणि तो आता ती प्रत्येक गोष्ट टाकतो जी त्याला पूजाने दिलेली असते, आणि आता तो अशा तऱ्हेने स्वतःचा राग जो असतो तो व्यक्त करत असतो, का माझी फसवणूक केलीस, का माझ्याबरोबर एवढं खोटं वागलीस, काय गरज होती एवढं खोटारडेपणाने वागण्याची, का प्रत्येक वेळी माझी फसवणूक केली, का प्रत्येक वेळी तू माझ्याशी खोटं बोलली, तुला काय गरज होती माझ्याबरोबर एवढं खोटं बोलण्याची, अगं एवढं खोटं कोण बोलू शकतं। खरंच मला तर प्रश्न पडतो तुझ्याकडे बघून की इतकं सुद्धा खोटारडं कोणी असू शकतं। त्याबरोबर आता दुष्यंत हा रागारागात म्हणत असतो, पण आता ना आयुष्यात पुन्हा मला तुझं तोंडसुद्धा पाहण्याची इच्छा नाही आहे, खरंच अगदी खरं अगदी मनापासून बोलतोय मी, तुझं तोंडसुद्धा आयुष्यात पाहणार नाही आहे मी। आणि मग तो जातो आणि स्वतःचं लॅपटॉपसुद्धा घेऊन येतो आणि लॅपटॉपमध्ये सुद्धा पूजाचे जे काही फोटो वगैरे असतात ते सगळं डिलीट करू लागतो। आता ते सगळं डिलीट करत असताना त्याला आठवतं की कृष्णाने त्याला घरी नेऊन कसं सांगितलं की ही माझी बहीण आहे,
पूजा आणि पूजा हे माझे आहो आहेत, म्हणजेच दुष्यंत सरकार. आता दुष्यंतला तो सर्व प्रकार आठवतो आणि दुष्यंतला ते सर्व आठवून त्रास होत असतो. इतक्यात त्याला पूजाने त्याची कशी खोटी खोटी माफी मागितली आणि कशी माफी मागून त्याची खिल्ली उडवली ते सगळंसुद्धा आठवू लागतं. आणि या सर्व गोष्टींमुळे दुष्यंतला आता जास्त त्रास होऊ लागतो. दुष्यंत आता डोळे मिटून तिथंच शांत पडलेलं असतो. इतक्यात कृष्णा ही घरी आलेली असते. एक नाग येऊन दुष्यंतच्या लॅपटॉपवरती बसलेला असतो. कृष्णा ही म्हणत असते, वा काकूंनी माझ्या पहिल्या हळदी कुंकवाला वाण अगदी लय भारी दिलंय बघा मला, झक्कास. इतक्यात आता कृष्णाची नजर दुष्यंतवरती पडते. आता दुष्यंतच्या मांडीवरती तो एवढा मोठा नाग बसलेला असतो. आता कृष्णा ही गोष्ट बघून घाबरते. कृष्णा हिम्मत करते आणि पुढे सरसावते आणि आता दुष्यंतच्या मांडीवरती जो नाग बसलेला असतो लॅपटॉपवरती, कृष्णा काय करते, कृष्णा पटकन तो लॅपटॉप उचलते आणि नागासकट तो लॅपटॉपही फेकून देते. आता तोपर्यंत दुष्यंतला तो नाग चावलेला असतो. आता कृष्णाने लॅपटॉप फेकल्याच्या आवाजाने दुष्यंतला जाग येते आणि दुष्यंत उठून बघतो तर काय, कृष्णा पुढ्यात उभी आहे आणि लॅपटॉप कुठल्या कुठे जाऊन पडलाय. दुष्यंत कृष्णाला म्हणू लागतो, कृष्णा काय केलंस तू? अगं तो माझा लॅपटॉप तू का फेकलास? तुला किती वेळा सांगितलंय मी, त्यामध्ये माझ्या कामाच्या महत्त्वाच्या गोष्टी असतात म्हणून तू का हात लावतेस माझ्या वस्तुकांना? तुला कळत नाही का? तुला सांगून तू प्रत्येक वेळी का ऐकत नाहीस? अगं तो लॅपटॉप केवढा महागाचा आहे, किती महत्त्वाचा आहे, तुला काही कळतं का? तुला काही माहिती आहे का त्यातलं? तू का फेकलास लॅपटॉप? असं सगळं आता तो म्हणत असतो. आता कृष्ण म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार तो इतक्यात आता साप ते असं म्हणणार इतक्यात दुष्यंतला घेरी येऊ लागते आणि आता तो खाली कोसळतो. आता दुष्यंत खाली पडल्याबरोबर कृष्णा ही लगेच ओरडते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार काय व्हायला लागलंय तुम्हाला? दुष्यंत सरकार असं का करताय तुम्ही? आणि मग आता ती दुष्यंत सरकार असं करत राहते. पण दुष्यंतला शुद्धच येत नसते. मग आता दुष्यंतला शुद्ध येत नसते, त्यामुळे मग मात्र आता कृष्णा ही दुष्यंतच्या जवळ बसते आणि ती आता दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार काय होतंय तुम्हाला? दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार डोळे उघडा की. पण दुष्यंत आता डोळे उघडतच नसतो, कारण तो आता बेशुद्ध झालेला असतो. आता मात्र कृष्णाला काय करावं हे काही सुचत नसतं. मग ती मोठमोठ्याने ओरडते आणि घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना तिकडे बोलवून घेते. आता घरातली सगळी मोठी माणसं तिकडे आलेले असतात. तर बाळजाबाई विचारतात काय झालंय? त्यावर कृष्णा सांगते की यांना साप चावलाय. त्याबरोबर आता लगेचच आता बाळजाबाई म्हणायला लागतात किती विषारी साप असेल तो? त्यावर कृष्णा म्हणते, विषारी साप होता तो मला माहिती आहे, कारण तसा साप मी कितीतरी वेळा शेतामध्ये पाहिला आहे. ते साप खूप विषारी असतात. दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार अहो डोळे उघडा की. दुष्यंत सरकार असं कृष्णा करत असते. बाळजाबाई सुद्धा म्हणत असतात, दुष्यंत अरे बाळा, दुष्यंत अरे डोळे उघड की दुष्यंत. पण दुष्यंत काही डोळे उघडत नसतो. त्याबरोबर लगेचच आता त्याचे वडील पटकन नोकर माणसांना बोलवून घेतात आणि मग ते म्हणायला लागतात की आपण याला आतमध्ये घेऊन जाऊ, काय करता येईल ते बघू काय. त्याबरोबर आता दुष्यंत हा काही डोळे उघडत नसतो. कृष्णाला काही कळत नसतं काय करायचं. वैद्य यायला, डॉक्टर यायला वेळ लागणार असतो. मग कृष्णा आता स्वतःच्या तोंडाने दुष्यंतला जे विष चढलेलं असतं ते उतरवायला सुरुवात करते आणि आता ती तोंडाने दुष्यंतचं विष उतरवत असते आणि दुष्यंतला म्हणतही असते, दुष्यंत सरकार तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवा, बस बाकी काही करू नका तुम्ही, बाकीचं सगळं होईल, पण तुम्ही डोळे झाकलेत तर मग मात्र मला भीती वाटेल. दुष्यंत सरकार डोळे उघडा, दुष्यंत सरकार. पण दुष्यंत आता डोळे उघडतच नसतो आणि हे बघून मग मात्र कृष्णा आणखीन जास्त घाबरत असते आणि ते दुष्यंतचं सगळं विष आता स्वतःहून उतरवून घेते. आता दुष्यंत हा हळूहळू शुद्धीवरती येत असतो. अढळराव नोकरांना म्हणतात, अरे तुम्ही बघत काय उभे राहिले, लवकर उचला दुष्यंतला आणि त्याला त्याच्या खोलीपर्यंत घेऊन जायला मदत करा, या लवकर. मग आता गणपतसुद्धा मदत करतो आणि नोकर व गणपत असे सगळे मिळून हे दुष्यंतला त्याच्या खोलीपर्यंत वरती घेऊन जाऊ लागतात. तर आता कृष्णाला हळूहळू घेरी यायला लागलेली असते, कारण दुष्यंतला जे विष चढत असतं ते कृष्णाने स्वतः चाटलेलं असतं आणि त्यामुळे आता कृष्णाला त्या गोष्टीचा त्रास होऊ लागलेला असतो. पण तरीही ती स्वतःचा त्रास न बघता दुष्यंतसाठी ताबडतोब खोलीमध्ये धावत येते. तर आता इथे बाळजाबाई ज्या आहेत त्या खोलीत आलेल्या असतात आणि दुष्यंतला आता ठेवल्याबरोबर त्या दुष्यंतच्या उशाजवळ बसतात आणि दुष्यंत बाळा, ए दुष्यंत अरे बाळा डोळे उघड रे, डोळे उघड, भाऊजी अहो डॉक्टरांना फोन करा ना, असं सगळं म्हणायला लागतात. त्याबरोबर लगेचच आता ते सांगायला लागतात की हो गेलाय
जयकांत डॉक्टरांना थेट आणायलाच गेलेला आहे। त्याबरोबर बाळजाबाई ह्या म्हणायला लागतात की हे सगळं कसं काय झालं। मैनावतीसुद्धा म्हणते अहो बघा डॉक्टर कुठवर पोहोचलाय ते। त्याबरोबर आता काका सांगत असतो की अगं हो मैनावती येत आहेत डॉक्टर, तुम्ही जरा थांबा, धीर धरा, काळजी करू नका जास्त। त्याबरोबर आता इथं कृष्णासुद्धा लांबून दुष्यंत सरकार अशी म्हणत असते। त्याबरोबर आता इथं अढळराव सांगत असतात की येत आहेत डॉक्टर येत आहेत, काळजी करू नका, जरा शांत राहा। आज सुनबाई होत्या म्हणून मोठं अरिष्ट येता टाळलं। त्याबरोबर बाळजाबाई लगेच कृष्णाकडे येतात आणि कृष्णाचे दोन्ही हात पकडत म्हणतात कृष्णे काय ग, मला एक गोष्ट सांग की हे सगळं झालं कसं काय। अगं दुष्यंत तिथं कशापायी बसला होता आणि तिथं तो साप आला कसा काय, हे समज कसं घडलं। त्यावर कृष्णा म्हणते बाळजाबाई अहो मला बी त्यातलं काय बी ठाऊ नाही बघा। अहो तुम्ही मला हळदी कुंकवाला जा म्हणला होता का नाही, म्या तर तिकडं गेलो होतो आणि हळदी कुंकवावरून येताना जेव्हा म्या बघितलं तेव्हा दुष्यंत सरकार तिथं बसले होते आणि दुष्यंत सरकारांच्या मांडीवरती त्यांचा तो काय लॅपटॉप होता आणि त्या लॅपटॉपवरती म्या बघितलं साप बसलेला होता। अहो म्या साप बघितला आणि म्या लई घाबरलो बघा। म्या ताबडतोब दुष्यंत सरकारांच्या मांडीवरचा तो साप त्या लॅपटॉपासकट फेकून दिला बघा। त्याबरोबर बाळजाबाई लगेच पुन्हा दुष्यंतकडे येतात आणि दुष्यंत अरे दुष्यंत लेक आऊट, डोळे उघड की दुष्यंत असं आता बाळजाबाई म्हणू लागतात। पण दुष्यंत हा शुद्धीवरती येत नसतो तर अढळराव हे आता बघत असतात आणि म्हणत असतात की खरं तर आज कृष्णामुळेच आपल्या दुष्यंतचा जीव वाचलाय। तर बाळजाबाई ह्या कृष्णाला पुन्हा जवळ करतात आणि म्हणत असतात हो बाई हो कृष्णे, खरंच आज तुझ्यामुळं माझ्या लेकराचा जीव वाचलाय। खरंच आज तू माझ्या लेकरासाठी तारणहार झालीस, तू माझ्या लेकराचा जीव वाचवला आहेस कृष्णे, खरंच। त्याबरोबर कृष्णा बाळजाबाईंना म्हणायला लागते अहो बाळजाबाई हे सगळं तुम्ही काय बोलायला आहे। त्यावर बाळजा म्हणायला लागते की हो मी जे बोलायले ते अगदी बरोबर बोलायले बघ कृष्णे। त्याबरोबर अढळरावसुद्धा म्हणायला लागतात की हो सुनबाई हो, अहो तुमचे लई उपकार झालेत बघा। एवढं मोठं संकट दारावरती येऊन ठेपलं होतं पण तुम्ही ते संकट दारावरती थोपवून ठेवलं आणि आमच्या लेकराचा जीव वाचवलात। आज तुम्ही लई महत्त्वाचं आणि मोलाचं काम केलं आहे सा बघा, खरंच। त्याबरोबर हे ऐकून कृष्णा म्हणते अहो म्या काय नाही केलेलं एवढं, तुम्ही सगळे उगाच एवढं माझं कौतुक करू नका। त्याबरोबर आता मैनावती म्हणायला लागते की डॉक्टर कुठं राहिलेत ते बघा ना, डॉक्टरांना लवकर बोलवा। इतक्यात दुष्यंत हा शुद्धीवरती आलेला असतो। आता दुष्यंत हा शुद्धीवरती येतो तेव्हा सगळ्यात अगोदर तो त्याच्या आईचं नाव घेतो आणि मग लगेचच तो कृष्णाचं नाव घेऊ लागतो। तो म्हणायला लागतो कृष्णा इकडे ये, जवळ ये। त्याबरोबर कृष्णा आता दुष्यंतच्या जवळ जाण्यासाठी पुढे सरसावत असते पण कृष्णाला आता दुष्यंतच्या जवळ जायला जमत नसतं कारण कृष्णा ही जागेवरच बेशुद्ध होऊन पडते कारण तिलासुद्धा विष जे असतं ते चढलेलं असतं, विषाची नशा तिलासुद्धा झालेली असते। अढळराव लगेचच ओरडतात सुनबाई, तर बाळजाबाई ह्यासुद्धा लगेच ओरडतात कृष्णे। त्याबरोबर मग लगेच तिकडे काकीसुद्धा येते आणि काकी आता तिच्या पायांजवळ बसते आणि कृष्णे अगं डोळे उघड कृष्णे असं सगळेजण करायला लागतात। कृष्णा डोळे उघडत नसते। इतक्यात त्या ठिकाणी डॉक्टर आलेले असतात। मग डॉक्टर येऊन म्हणायला लागतात की नेमकं इकडं काय झालंय ते मला कोणी व्यवस्थित सविस्तर सांगू शकेल का, म्हणजे मला काय करायचं ते ठरवता येईल। त्यावर अढळराव हे म्हणतात हो डॉक्टर आम्ही सांगतो, मग तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू करा। आणि मग अढळराव सांगायला लागतात की दुष्यंत हा बाहेर त्याच्या त्या लॅपटॉपवरती काहीतरी काम करत बसला होता आणि इतक्यात तिथं एक विषारी साप आला आणि मग तो साप आल्यानंतर तो दुष्यंतला त्याच्या त्या लॅपटॉपवरूनच दंश करून निघून गेला। ही गोष्ट आमच्या सुनबाईंनी बघितली आणि सुनबाईंनी दुष्यंतचं विष स्वतःच्या तोंडाने उतरवलं आणि आता त्यासुद्धा बेशुद्ध झाल्या आहेत आणि आम्हाला आता काहीच कळत नाही आहे डॉक्टर, अहो आमच्या सुनबाईंना वाचवा। त्याबरोबर मग डॉक्टर हे तुम्ही जरा शांत व्हा, मला जरा तपासू द्या असं म्हणू लागतात आणि मग आता ते लगेचच म्हणतात पहिले कृष्णाला सगळ्यांनी मिळून वरती ठेवा। त्याबरोबर मग लगेचच आता डॉक्टरांनी सांगितल्यामुळे लगेच आता कृष्णाला वरती उचलून ठेवलं जातं। त्यानंतर मग आता डॉक्टर म्हणत असतात की आता मी ट्रीटमेंट देतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सगळे जरा शांत व्हा, तुम्ही उगाच फार लोड घेऊ नका। त्याबरोबर आता लगेचच काकासाहेब म्हणायला लागतात की डॉक्टर अहो पण आता ते बायोटिक काय आहे ते आणायला शहराकडे जावं लागेल आणि वेळ लागेल की त्याच्यासाठी। त्याबरोबर डॉक्टर सांगतात की नाही मी सेफ्टीसाठी माझ्याजवळसुद्धा ठेवतो, काळजी करू नका, मिळतील ते सुद्धा इथेच आपल्याला
लोड घेण्याची काही गोष्ट नाही आहे. मग आता बाळजाबाई ह्या कृष्णा असं ओरडत असतात. तर इकडे आता दुष्यंतला मात्र त्याने कृष्णाबरोबर केलेला प्रत्येक तो वाईट प्रसंग आठवत असतो. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा यार आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी प्रत्येक वेळी तुला खूप वाईट वागवलं आहे. बायकोचा दर्जा मी तुला दिलेला नाही. मी प्रत्येक वेळी तुला तू कशी खालच्या लेवलला आहेस हे दाखवून दिलं, पण तरीसुद्धा तू आज माझा एवढा विचार केलास आणि मला तू वाचवलंस. खरंच थँक्यू सो मच कृष्णा. तू खरंच खूप चांगली आहेस आणि मी मात्र खूप वाईट आहे, मी क्रूर आहे, मी तुला त्रास दिलाय. खरंच सॉरी. पण आता तू उठ, तुला काहीही होता कामा नये. कृष्णा अगं तू उठ गं, असं आता दुष्यंतसुद्धा मनात म्हणत असतो. मग आता डॉक्टर हे ताबडतोब व्यवस्थित ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करतात. सगळ्यात अगोदर ते अँटीबॉडीचं जे औषध असतं ते कृष्णाला देतात आणि मग कृष्णाला औषध देऊन झाल्यावर लगेचच डॉक्टर दुष्यंतकडे सुद्धा येतात आणि मग दुष्यंतलासुद्धा डॉक्टरांनी अँटीबॉडीचं औषध मारलेलं असतं. आणि मग आता डॉक्टर म्हणत असतात, मी आता औषध तर म्हणजे दिलेलं आहे या दोघांनाही, आता इंजेक्शन्स दिलेत, आता थोड्या वेळाने यांच्यावरती व्यवस्थित असर व्हायला सुरुवात होईल. काळजी घ्या त्यांची, तोपर्यंत होईल सगळं व्यवस्थित. त्याबरोबर आता दुष्यंत हा काकाला म्हणतो, काका मला जरा मदत कर. काका त्याला उठून बसायला मदत करतो. तर दुष्यंत हा डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर कृष्णाला झालेलं नाही आहे ना काही, ती व्यवस्थित बरी होईल ना लवकर. त्याबरोबर डॉक्टर सांगू लागतात की हे बघा, लवकर बरी होईल की नाही हे सांगणं जरा अवघड आहे. नाही म्हणजे काय आहे ना, विषप्रयोग पूर्ण त्यांच्या शरीरात झालेला आहे, त्यामुळे आपण सांगू शकत नाही. आजची रात्र ही खरोखर त्यांच्यासाठी खूपच जास्त अवघड आहे. आपल्याला आजच्या रात्रीत काय होईल ते सगळं समजेल, पण आजच्या रात्रीपुरतं आपण काहीही नक्की सांगू शकत नाही. त्यामुळे काळजी घ्या, एवढंच फक्त काय ते मी बोलू शकतो. बाकी दुसरं सध्या तरी मला काहीही सांगता येणार नाही, तुम्ही जपा. एवढं बोलून आता डॉक्टर हे तिकडनं जातात. आता मग मात्र घरातल्या सगळ्यांनाच कृष्णाची काळजी वाटते. काय होईल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तर इकडे दुष्यंतला सगळ्यात जास्त कृष्णाची काळजी वाटत असते. त्यानंतर आता दुष्यंत हा कृष्णाचा हात चोळत असतो आणि कृष्णाला तो म्हणत असतो, ए कृष्णा उठ ना. अगं असं नको वागू. कृष्णा उठ, मी तुला काही एक होऊ देणार नाही आहे. कृष्णा ऐकतेस ना तू माझं बोलणं? काही नाही होणार तुला, मी तुला वाचवूनच राहणार. आणि मग दुष्यंत देवी आईच्या दारात येतो आणि तो आता म्हणायला लागतो की मी तुझ्याकडे कृष्णाचे प्राण मागायला आलो आहे. काहीही कर, पण त्या कृष्णाला वाचव. कृष्णाला वाचव आई, कृष्णाला वाचव. त्याबरोबर आता बाळजाबाईंचा दुष्यंतला फोन येतो आणि दुष्यंत तसाच ठप्पपणे उभा राहतो. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा.